आईन ते खूप रडत होते काल माझे. आई, पत्नी, मुलगा, आमचे भाऊ, खूप हे ते भाऊजाई, भावाची लेकरं ते. आणि मग म्हणलं तुम्ही काय रडू नका म्हणलं. असं समजा का आपण काय करू, पंढरपूर चाललो गाडीत बसून आणि आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि आपलं सगळं घर नेलं. अशा हिशोबाने तुम्ही चला आता मरणा ही आधी राहिलो मरून मग होते मनी केले पैसे. आपुले मरण पाहिले मी डोळा. आपलं मरण आता मारून टाका म्हणलं आणि त्याच्या हिशोबाने जागा. कारण आता जगणंच मुश्किल आहे ना. भय आणि भीती घेऊन कशाला जगायचं म्हणलं. तर जे होईल ते होईल. या एका रात्रीत जन्माला आलेल्या नेतृत्वाने अशी कान धरून पण त्या सुद्धा मी आलो नसतो आज. निर्मळ मनाने जर माफी मागितली असती ना, माफीत सुद्धा याचा अहंकार आहे. काय माफी मागली? जर तुकाराम महाराजांचा अपमान झाला अशी माफी मागतात. अरे जर तरची माफी अशी नाही, माझ्याकडून चूक नाही झाली. तुझ्या मांडवात जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग बदलला. मराठ्यांना आरक्षण मिळावा तुला कोणी अधिकार दिला? हा, तुझ्या समोर असे सगळे ते तुझं जायची गरज नाही. अंतरावली सरांची आळंदी आहे. आता ते लेकराचं मी काढीत नाही. लहान लेकरी मला जणांचे फोन आले, जाऊन लेकरून सोडून देतो मी. पण तुझ्या समोरच्या हानी समजदार ज्यांना खूप ज्यांना समाजात ज्यांचा हे अशा लोक पद्धतीने खूप आहे माझ्याकडं. आता ते काय मला सांगायचं नाही, माफी नाही. कारण आमच्याकडे कसं आहे, साष्टांग हे करी दंडवत. तसं नाही ते आता आहेच ना पुढं. आणि हे रावणासारखं याला डुबवून जाणार. माझं असलेलं ज्ञान, माझा असलेला अनुभव ठेवली. आंधळेपणाने आमची चूक झाली. आंधळेपणाने श्रद्धा ठेवली. काय माणूस आहे, पारदर्शक आहे, असं आहे तसं आहे. श्रद्धा ठेवली, गेलो, फसलो. बरं, मी जे काही बोलतो, आपण काल माझी पत्रकार परिषद पाहिली असेल तुमच्याही, या सगळ्या गोष्टी माझ्या वाणीला आधार आहे. मी म्हणत नाही एका रात्रीत वाणी जन्माला येत नाही. वाणीला आधार आहे. माझ्या साधनेचा त्याचा आधार आहे. माझ्या वाणीला तुकोबारायांच्या अभंगाचा आणि आधाराशिवाय मी बोलत नाही. जरांगे फसवतो हे शब्द माझे नाहीत. शब्द जरांगे फसवतो वामन वाळेकरांची येतं. तू खंडन केलं का जरांगे? तू याचं खंडन केलं. मी बोललो का फसवलंय? मी परशुराम खुने यांनी सांगितलं की जरा भयकवतो. जरांगे हा ह्या आमच्या पोरांना भयकवतो. कोणाचे येतं? ज्यांनी भोगलंय. एक तुम्ही ह्या आमच्या मराठा समाजातल्या या जरी आज मला शिव्या देत असले, अहो शेवटी मलाही घरे, हा लेकर बाळ करतो, मलाही लेकर बाळ आहेत ना. घरावर आज काय संकट आहे माझं मला माहिती ना. यांनी आमदाराची घरं जाळली, मोठमोठ्या लोकांची घरं जाळली यांनी. माझ्या घराची काय अवस्था आहे? माझं घर विस्थापित झालं आज. बायको, आई, आमचे भाऊ भाऊजाई विस्थापित झालोय आम्ही आज. इतकी दहशत मार मला गोळ्या घाल ना तू. तुझे जे पाळीव कुत्रे येतं, माझ्या आईचा काय संबंध आहे? विधवा आहे माझी आई, काय संबंध आहे? मी ही भूमिका घेतली, सगळं काय संबंध आहे? अरे हे संस्कृती आहे आपली. माझ्या आईला मारून तुला काय मिळणार आहे? ही महाराष्ट्राला ही संस्कृती मान्य आहे का ह्या पद्धतीची? विस्थापित झालो मी आज काय प्रेस घेतली म्हणजे मी ऐकली नाही त्याची प्रेस. अरे त्याची वाणी, माझ्या वाणीत जरी तुम्ही अभंग माझं जर हे ज्यावेळेस तुम्ही घेता ना, काय सांगाशी काय ठावा नाही पंढरी रावच नाही तुकोबारायांच्या याच्यावर. एका रात्रीत नाही, एक रात्रीत नाही झालो. सगळे नेटवर माझी कीर्तन येत जाऊ. मी ब्लॅकमेलिंग केलं नाही कोणाला. यांनी महिलेवर बलात्कार केला. तू इतक्या उंचीवर गेला होता जरांगे, तुला तुझी उंची बिलकुल स्थानावर गेलतो. भगवंतानी नियतीने भगवंतानी तुझी उंचीवर गेला. अरे माझ्यासारखे हांजे करीत होते, केली हांजे तुझी आम्ही. तर सत्य सांगायला लागलं तर तुला एवढा राग माझ्यावर? मग माझ्यावर जर माझ्या गावात लोक विनयभंगाचे आरोप सांगतात तर आज 17-18 वर्ष झाली. आमच्या गावात 2 सप्ते होते. दोन्ही सप्त्याला काल्याचे कीर्तन माझे होते. तुम्ही सांगा ना, एका बाईने जर आरोप केला विनयभंगाचा आरोप, कीर्तन कसे लोक कीर्तन ठेवते ना, कसं ऐकते माझं? जरांगे तू चुकला आणि चुकीला माफी नाही. मी काय बोलावे? कोण तो ठरवणारा? कोण? काय संबंध तुझा? मी तुकाराम महाराज बोलू नको? मी तुकाराम महाराज? अरे तुकाराम महाराज माझ्या श्वासात आहे, रक्तात आहे. तू तुझं बघ, लोकांना चिवत्या बनितो. वामन वाळेकर, परशुराम खुने यांनी तुझ्यावर आरोप केलेला आहे. पाटीलांनी तुझ्यावर आरोप केलेला आहे. तू त्याचं पहिलं खंडन कर. बाबुराव वाळेकरनी व्हिडिओ प्रसारित केलेला आहे. हे आंदोलन भयकलेलं आहे. हे माझे शब्द नाहीत, हे त्यांचे शब्द येतं. त्याचं खंडन कर, त्याचं उत्तर दे. आणि वामन वाळेकरांनी सांगितलं जरांगे आमच्या घरी आला. आता मी तरी तुला चांगलं बोलतोय. त्यांचे शब्द ऐका त्या याच्यात. तिने आम्हाला भयठवलं, फसवलं. किती सांगितलंय काल मी सगळे. हे बोगसपणा आहे सगळा. मनोज जरांगे मुळच हे मराठा समाजाची ही पोरं 5-5 वर्षाची शिक्षा झाली. नेतृत्व कसं पाहिजे हो? तुम्ही पहा, शिवाजी महाराजांचं नेतृत्व आहे.
शिवाजी महाराजांचं नेतृत्व आहे, हे पुढे नेणारे नेतृत्व आहे, हे बरोबर सगळ्यांना नेणारं नेतृत्व आहे, खड्ड्यात घालणारं नेतृत्व नाही. त्याच्यातून काही उत्पादकता आहे, निर्माण शक्ती आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याकडे पहा, उत्पादकता आहे, काहीतरी नवनिर्मिती आहे. सगळी बरबाद कुणाला नाही केलं, एका विशिष्ट ध्येयासाठी लढलेलं राज्य आहे. आणि हे सगळं असताना परिणामाभित नेतृत्व पाहिजे, कुणाचं नेतृत्व असू द्या, त्याला आपण सॅल्यूट करू. ह्या पोरांना गोळा केलं. कोपर्डीचे जे पोरं होते ज्यांनी बलात्कार केला त्या आमच्या चिमुरड्या ताईवर, आणि त्या कोर्टात ते आरोपी आली, पोलीस संरक्षणात होते, न्यायालयात होते. मला खरं सांगा तुम्ही, माझे मायबाप, मी मराठा समाजाचा आहे ना, मी जातीवंत मराठा आहे ना, 2006 पासून मी संघर्ष करतो ना, तुम्हाला पटो नाही पटो करतोय ना. माझ्यामुळेच गायकवाड कमिशन अस्तित्वात आलं ना, माझ्यामुळेच ही वस्तुस्थिती आहे ना. मला काय, माझी एवढी मी इतकी सुद्धा जाहिरात केली नाही, फेसबुकला सुद्धा कसं टाकली नाही. काय करायचं मला जाहिरात ठेवून, काय संबंध आहे माझा जाहिरात करायचा? का कुठून आला, बांधवून उठून महाराज झाला, बांधवून? अरे काय बोलतो तू, तुला कसा देव केला सांग का प्रमाणात. माझ्या नाथबाबाचं प्रमाण आहे. नाथबाबा म्हणतात, शिळ्या तांब्याची बाहुली केली. हा विषय आला की मी माफ करू शकत नाही. तुम्ही विचारला, हा मला म्हणला तू कोवरायचं नाव घ्यायचं नाही. अरे तू घाम्याला भर मटण खातो, मी पाहिलेलं आहे. हा घाम्याला भर खातो, आणि हे महाराज म्हणतात हा साधू आहे, हा संत आहे. महाराजांना सुद्धा काही पटलं पाहिजे, वाटलं पाहिजे. आणि असा माणूस मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात येऊन मला म्हणतो, तू ही लोकशाही का? कोणी, मी काय बोलावं, तुम्ही कोण ठरवणार? मी काय, मला हक्क कोणी दिलाय बोलायचा? मला संविधानाने हक्क दिलाय ना. हा तुम्ही आता बोलली, मी मान्य करतो, संविधानिक पद्धतीने बोला. बिलकुल, मला तर नाही वाटत काय असंविधानिक शब्द गेलाय माझ्याकडून. कितीही संतापाच्या भरात असेल तरी मी काळजी घेतो ना. आम्ही समाजात बोलणारी माणसं आहेत ना. 1000, 2-2, 4-4 तुझ्यासारखे कुठीत नाही, पण 4-4, 2-2, 1000, 5000 लोकांसमोर आम्ही बोललेलो आहे ना, बोलतो ना आम्ही, लाईव्ह बोलतो ना आम्ही. तुकोबरायांवर तुकाशेज हे इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलं, माझं एक सहकारी आणि मी दोघांनी लिहिलं. आणि का लिहिलं की महाराष्ट्र, भारतामध्ये जे लोक आहेत, जे ज्यांना मराठी समजत नाही, वेल एज्युकेटेड लोक येतं, अशा एका वर्गाला तुकोबराय काय येतं याची ओळख व्हावी. खरं तर तुकोबराय हे जे असं एक असाधारण व्यक्तिमत्व आहे, म्हणजे इतकं उंचीचं व्यक्तिमत्व आहे, अनुरनिवया ठोकळा, आणि तुका आकाश एवढा. ज्यावेळेस ब्रिटिश या भारतात होती, त्या ब्रिटिशांनी पाहिलं की ती तुकोबरायांच्या अभंगाची फार मोठी कथा आहे. अलेक्झांडर ग्रँट नावाचे एक कलेक्टर पुण्यामध्ये होते, त्यांनी हे पाहिलं. आणि त्यावेळेसचे महाराष्ट्राचे गव्हर्नर बार्टिल फेअर यांनी 1869 साली 24,000 रुपये खर्चून पहिल्यांदा शिळा प्रेसवर तुकोबरायांची गाथा छापली. भंडारा डोंगरावर होम ऑफ जॉय, आनंदाचे घर, असं मंदिर इंग्रज, त्यावेळेसचे जस्टिस, हायकोर्टाचे जस्टिस, मला वाटतं न्यायमूर्ती रानडे, ब्रिटिश अधिकारी, इंग्रज सरकार, अशा सगळ्या लोकांनी तुकोबरायचं मंदिर डोंगरावर बांधलं. मी तुकोबराय आजच्या जगाला माहित नाही म्हणून आमचं काम आहे प्रचार प्रसाराचं, आम्ही ते करतो. आणि तू जर आम्हाला म्हणत असेल तुकोबरायचं नाव न घेऊ, तुझ्यावर बोललं, तुला काय एवढा राग आला जरंगी? का राग आला तुला? मी लहान माणूस आहे ना, मी इतका मोठा माणूस थोडीच का की जरांगीने माझ्यावर बोलावं. माझी प्रेसही पाहिली असेल तुम्ही, तुम्हाला सांगतो. त्याच्या आधी आता हे सगळं अजून एक आरोपाचं मला पहिलं खंडन करू द्या, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. याचा एक आरोप आहे की याला मीडिया कसं दाखवते. साहेब, यांनी ज्यावेळेस अपमान केला, मी पुणे मराठी आपलं ती आहे ना, आपली मुंबई पत्रकार संघ CST समोरचा, तिथं मी बसलो. कोणी कॅमेरावाला नाही आलं, कोणी नाही आलं, आठवण नाही झालं कोणी. मग मी त्या इकडे गेलो, आम्ही बीडला गेलो. तिथं माझं एक म्हणजे ते पण ऐकून, ते काही सहकारी नव्हता, मी त्याचा विरोधकच होतो, संग्राम धनवे. तिने माझी 55 मिनिटाची मुलाखत घेतली, आणि ती मुलाखत जवळपास कोट्यावधी लोकांनी पाहिली. मी त्याच्या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या. त्या मुलाखतीचं अजून त्याच्यातल्या एका वाक्याचंही खंडन करता आलेलं नाही, बिलकुल करता आलं नाही. हे मी एक वाक्याचं खंडन, मी त्या दिवशी त्याचं आव्हान दिलं ना, मी नाक घासून माफी मागतो तुमच्या. एक वाक्य चुकीचं आहे, एक वाक्य सुद्धा जर विरोधात असेल, तुझ्या खोटा असेल, तर माफी मागतो ना. तुझ्याकडे सालानी राहीन, गुलामी करीन तुझ्याकडे. तू का खंडन करू शकत नाही? का नाही खंडन करू शकत? का खंडन केलं नाही तिने? हे बाकीचं हे सांगतो कशाला? माझ्याकडे मग ती काही विनयभंग केला, आणि बलात्कार केला, आणि हे केला, आणि ते केलं. आजच कसं काय केला मी माझ्या उभ्या आयुष्यात? विनयभंग केल्यानंतर हे पोलीस स्टेशनला कंप्लेंट होणार नाही का? काहीतरी बातमी होईल ना. अरे राजकीय, हे राजकारणात ग्रामपंचायतीच्या राजकारणात जे चाललंय ना, त्याचा स्तर गेलेला आहे याचा. हा काय इतक्या उंचीचा माणूस नाही. मी मुळात 2006 पासून, मी कालही स्पष्ट भूमिका केली, जरांगी मला ज्युनियर आहेत आंदोलनात. 2006 पासून मी आंदोलनात आहे. पिटिशनचंही मागे मोगा सांगितलं. आणि मी राजकीय माझं शेवटचं आंदोलन त्यावेळेस राज्यपाल होती भगतसिंग कोश्यारी, आणि गारपीट झाली होती. ती 72 तासाची ती पाठ आहे, तशा पद्धतीचं सरकार कोसळलं, आणि हे राष्ट्रपती राजवट आहे, आणि त्यावेळेस गारपीट झाली. म्हणून आम्ही राज्यपालाच्या घरावर एक मोर्चा काढला होता. ते माझं शेवटचं आंदोलन होतं. मला विचारायचं की सामाजिक आंदोलनामध्ये तुमचा सहभाग कधीपासून आहे?
2006 पासूनच आहे माझा सहभाग. आणि मग या शेतीच्या याच्यात पण मी हे सगळं सोडून दिलं ना, आता कीर्तनात लागलो. वारकऱ्यांचं एक होतं तर मला काल हाकलून दिलं. वारकऱ्याचं संघटन होतं मी. हां नाही, मग मी ते सांगितलं तुम्हाला मध्ये मध्ये मी मोडीचाही अभ्यासक आहे, वाचक आहे, मला मोडी येते ती, त्याच्यानुसार मी ते पाहणं. मग ते अभ्यासक वाचक कमी पडले, त्याच्यात मी गेलो. आणि गेल्यानंतर पुन्हा सगळे सोयऱ्याचा विषय आला. मला लोक म्हणले आपण याची जागृती करू, प्रसार करू, प्रचार करू. आणि त्याच्यानुसार आम्ही गेलो तिथं. असा संबंध आला. पुन्हा आता मला कायद्याचा थोडा अभ्यास, मी कायद्याचा विद्यार्थी आहे. आणि असं असल्यामुळं ते सगळे सोयऱ्याचा विषय आला. मी सांगितलं कसं बसवायचं, काय केलं. त्यांनाही मान्य, पण आता ते करणार नाही. ते म्हणजे काल उठून आले, नाज आले, बांधवून आले, महाराज झाले. अरे आंदोलनाचं बोला ना. आज किती त्यांचा पराजय काय माहिती का? त्यांचा पराजय, त्यांना माझ्यावर बोलावं लागतो, हाच त्यांचा पराजय आहे. मी बांधावरून उठून आलेल्या महाराजावर, तुमच्या हिशोबात महाराज नसलेल्या माणसाला तुम्हाला एवढं बोलावं लागतं, हा तुमचा पराजय आहे. तुम्ही मोदीच्या सुद्धा, म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या सुद्धा तुम्ही वर स्वतःला समजत होती, इतकी तुमची पोस्ट झाली होती. आणि तुम्हाला इतक्या खालच्या स्तरावरच्या एवढ्या माणसाला तुम्हाला बोलावं लागतं. एवढ्या स्तरावरच्या माणसाला त्याच्या घरी त्याच्या आई बहिणीला सगळ्यांना मारण्यासाठी तुला माणसं पाठवावं लागतात. इतके खाली आला हा माणूस. आणि आता ही खाली वाटचाल सुरू यायची. सुरुवातीला ह्या आमच्या भारतने सांगितलं, प्रश्न विचारला, तुकोबाराच्याच भाषेत उत्तर देतो. माझे संतापले मन परपीडा हे ऐकून. संताप आला का नाही? आता मग संताप आला मला. हे दिसलं नाही, हे सगळं भेसळ. कालवनी विष केला अमृताचा नाश केला अमृताचा. तुकोबारायांच्या गाथेत बदल करायचा अधिकार कोणाला आहे? मला सांगा तुम्ही, काय कारण आहे बदल करायचं? आरक्षण हा विषय तुकोबारायचा विषय आहे का? आरक्षण कीर्तन हा तुकोबारायांचा विषय होऊ शकतो का? त्याच्यावर तुम्ही करता कीर्तन? ठीक आहे, चालता एक भाग हा मराठा समाज गरीब आहे, याची जी दुःख आहे, याच्या ज्या वेदना येतात. आणि सरकारने, आमची सुद्धा विनंती आहे की सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं, त्यांच्या दुःख वंचना वेदना कमी कराव्यात, असं म्हणणं ठीक आहे ना. मी त्याचे ठीक आहे बा, इथपर्यंत बरोबर आहे असं म्हणतो, ठीक आहे. पण अभंगाचा बदल करायचा आणि हे मग तुम्ही प्रबोधन करा ना, तुम्ही व्याख्यान करा, तुम्ही शाहिरी घ्या, तुम्ही काही करा ना, तिथं नका बदल करू. आणि मग ती भूमिका मला कदापि मान्य होणार नाही. आणि माझी विनंती देऊ संस्थांना, आपण याच्यावर बोललं पाहिजे, कारण तो अधिकार आपला फार मोठा अधिकार आहे. मी त्याच्यातला खूप याच्यातला लहान आहे. 10 पुस्तकं लिहिली मी, बांधून कसं महाराज होईन? संत साहित्यावर 10 पुस्तकं लिहिली. तुम्ही माझ्यासोबत बसा, तुम्हाला हजारो अभंग मी तुम्हाला, माझी चरण तुम्हाला सांगेन, सगळ्या संतांचं सांगेन. हे काय, आता मला ज्यांनी मला पाहिलं, ज्यांनी मला ओळखले, त्यांना माहिती आहे. मी काय झालं, हे युट्यूबवर फार कमी आहे मी, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं. तुमचा संत साहित्याचा अभ्यास आहे, तुम्ही संप्रदाय सक्रिय आहात, मात्र तुम्ही संप्रदायाच्या नावाखाली 300 कोटींची माया जमवल्याचा आरोप आताच मनोज जरांगे पाटलांनी केलाय. आता माझ्याकडे जर 300 कोटीची माया असती ना, तर मी आता भाजपमध्ये असतो. जरांगे साधं गणित आहे ना, कोटीवाले लोक जाऊन बसलेत. मी का भाजपला टीका करतो, भाजपवर शिन्नेवर का टीका करतो? त्या एसट्यांवर जे फोटो होते ना तिघांची, त्याला मी काळं फासलेले, माझे व्हिडिओ येतं. याच आपण उपोषणाला बसले, आपण सरकार लक्ष देत नव्हते, एसट्या जायच्या ना आमच्या दारातून. या तीनही या सरकारच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दुसरे तिघांना आम्ही काळं फासले. अजून एक ते कोणतरी दुसरे मंत्री राहायचे परिवहनचे. काय आम्ही केलं नाही आंदोलन सरकारच्या फाशीन का? असं कोणी सरकारचा माणूस कसं काय करीन? असं कितीतरी विरोधात भूमिका आहे, सगळ्यात सोशल त्या मीडियावर माझे उपलब्ध येतात. आता जो तुमचा 300 कोटीचा सांगतो, तुमचं 300 कोटी राहिला. हे इतक्या मोठ्या नेतृत्वानं इतका वेग आरोप करावा, 300 कोटी. मुजफ्फरपुर बिहार का एक ऐसा जिला जहां अपराध और जातिवाद काफी प्रचलित था, जहां कई नाम आए और मिट गए, वहां एक नया नाम उभर रहा था, जिसके लिए कांड ही कारण था. गुड्डू तिवारी उर्फ गुड्डू भैया. सुनिए शूट आउट द बिहार. की मी 300 कोटीची माया जमावणार, बरोबर? 300 कोटीची माया जमावणार आणि मग तू कोर्टात लिहून देणार. मी माया म्हणलो, पैसे नाही म्हणलो. पैसेच उल्लेख केला का? मग तर डिफॉर्मेशन टाकणारच. माझी जेवढे काही समजा असेट आहे त्याच्यानुसार टाकणार मी. मला जेवढे भरता येतील पैसे, त्याला पैसे भरावे लागतात ना. मी किती कोटी दावा करीन, पण त्याला स्टॅम्प भरावा लागतो ना. ते भरायला पैसे माझ्याकडे पाहिजे ना. मूळ मुद्द्यावर येऊ. तुम्ही जो काही मुद्दा उपस्थित केलाय की मराठा समाजाचं नुकसान होतंय जरांगेंमुळे, अशा कुठले मुद्दे आहेत की ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आंदोलन भरकटलंय आणि समाजाची दिशाभूल होते? आंदोलन भरकटले. आंदोलनातल्या ज्या मागण्या होत्या माझ्याकडे इत्यंभ होते. फक्त माझे त्यांना आव्हान होतं. अख्ख्या महाराष्ट्रात मी एकट्याने दंड थोपटले ना, आवाज करून दंड थोपटले. माझं खंडन केलं का तुम्ही? तो वारसकर कुठे आहे, त्याचे हे मोबाईल नंबर, त्याला घोडा लावा, त्याच्या डोक्यावर सुपारी ठेवा. मला पळून म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता मला कुठं प्रेसमध्ये जाता येत नाही. हे असं कुठंतरी बसायचं, शूटिंग काढायची, कुठंतरी बोलवायचं, समाजासमोर माझा आवाज मांडायचा. हां, की हे जे काय विचारतं, हां तुकाराम महाराज माझा फार हे, त्याच्याबद्दल जर कोणी बोललं ना, मी सहनच नाही करू शकत. काय करतील? मारून टाकतील. काय का ना, काय करतील? मी आईन ते खूप रडत होते काल. माझे आई, पत्नी, मुलगा, आमचे भाऊ खूप हे ते भाऊजाई, भावाची लेकरं.
आणि मग म्हणलं तुम्ही काय रडू नका म्हणलं. असं समजा का आपण काय करू, पंढरपूर चाललो गाडीत बसून आणि आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि आपलं सगळं घर मेलं. अशा हिशोबाने तुम्ही चला आता. मरणाही आधी राहिलो मरुणी, मग होती मनी केली तैशी. आपुले मरण पाहिले मी डोळा. हा, आपलं मरण आता मारून टाका म्हणलं आणि त्याच्या हिशोबाने जागा. कारण आता जगणंच मुश्किल आहे ना. भय आणि भीती घेऊन कशाला जागायचं म्हणलं. तर जे होईन ते होईन. एक तुकाराम महाराज एक असं आहे की काही काही माणसं असे स्वभाव जे असतात, म्हणजे काय करायचं समजतच नाही. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करावं ठीक आहे, अजून काय करावं हे ठीक आहे. एका म्हणजे प्रसिद्धीसाठी हापापलेले कोणाला मानतात, त्याचं तुम्हाला जातीवंत उदाहरण सांगतो. हापापलेल्या लोकांचं प्रसिद्धीसाठी एका जणाने काय केलं, आरक्षण, मराठ्याला आरक्षण मिळावा म्हणून स्वतःची गाडी जाळली. काय लॉजिक याला, काय लॉजिक सांगा बरं, काय लॉजिक काय. मी माझी गाडी जाळली, आता मराठ्याला आरक्षण मिळावं म्हणून माझे कपडेच काढून हिंडायला लागलो. याला काय लॉजिक आहे का. सगळेच कपडे काढले. तू का म्हणे वाच्या रागे फिडिले सावले देखे जगे. तू खरं महाराज म्हणे का बाईच्या कपड्यात ओवा झाल्या, ते त्रास द्यायच्या. तिने काय केलं, सगळे कपडे काढले ती गेली निघून. असला प्रकार आहे, प्रमाणाशिवाय बोलतच नाही महाराज. आणि असे असलेले हे प्रसिद्धीसाठी हापापलेले. कुठे रे तो, त्याचा पत्ता काढा, कुठं राहतो. अरे आपण लोकशाहीमध्ये राहतो ना. तुला मी बोलतो ना, माझी आता बघा 2 व्हिडिओ ते येतं, कालची पत्रकार परिषद येतं, अजून मुलाखती येतं ना, आताची ही एक मुलाखती. तू याच्यावर खंडन कर ना, बोल ना. आपल्याकडे बुद्धी नाही, याचं अपरिपक्वतेचं लक्षण दिसतं. मग ज्याच्याकडं मुद्दे नाहीत ती माणसं मुद्द्यावर येतात. मुद्दे नाहीत ना, मुद्द्यावर बोला ना. माझे मुद्दे मी अरे नाक घासतो तुमच्या पायावर. चला, मी जर चुकलो ना कुठं, माझा शब्द जर हे शब्द म्हणजे हे मी जे फसवण्याचा आरोप केला आहे, जरांगींनी फसवलं. जरांगींनी जे आंदोलनाला दिशा दिली ते आंदोलन चुकीच्या मार्गाने चाललंय, एक भयकवलंय आणि फसवलंय. हे जे 3 जे शब्द येतं, हे शब्द माझे नाहीच येतं. ज्यांनी 20-20 वर्ष तुमच्याबरोबर काम केलंय, मी तर आत्ताच आहे 4-2 महिन्याचा, 20 वर्ष तुमच्याबरोबर काम केलंय, अशा तुमच्या सहकार्यांचे येतं, तुमच्या सहकार्यांचे येतं. आणि तुम्ही जर हे चालू ना, म्हणजे आता तुम्ही हे केलं, मी आता मला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की मला त्या सगळ्या रेकॉर्डिंग व्हायरलच करावं लागतं. माझी इच्छा नाही. आणि असं जर काही झालं तर जे समाज माझ्यावर धावलेला आहे ना, तो समाज तुमच्यावर धावन. तुमच्या कुटुंबाची काळजी मला आहे सध्याला. आता मी त्यांना जे आव्हान जे दिलेलं आहे त्याच्यात असंच म्हणलं, बघ तुम्ही जे बदललंय ना, तुम्ही जी सारखी पलटी जी मारता ना, तुम्ही जे हे करता ते चुकीचं आहे ना. तुमची पहिली मागणी काय, चला जाऊ दे इथूनच बघू. आत्ताचं जे आंदोलन आहे, मराठवाड्यासाठी बसले तुम्ही, हैदराबाद गॅजेट लागू करा. ते दिलं. जर आपण शांत राहिले असते, व्यवस्थित आंदोलन केलं असतं, तर मराठवाड्याच्या लोकांना जे पाहिजे होतं सगळं मिळालं असतं. आपण मराठवाड्याचा विषय तिथून उचलला आणि राज्यात नेला. अरे आमच्याकडे ऑलरेडीच कुणबीचे दाखलेत ना. आमच्याकडे ऑलरेडी नगर म्हणजे ह्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश आणि इकडचा खालचा भाग, यांच्याकडे ऑलरेडीच कुणबीचे दाखले येतं. आमच्या 57 लाख नोंदी आता त्या आमच्याच आता. तुमचे 40,000 सापडल्यात, 40,000 सापडल्यात. आता त्या घरी बसून नाही सापडल्यात, ते शाश्वतण्यासाठी अनेकांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. अनेकांचं योगदान आहे, एकट्याचं कसं. अनेकांनी खूप कष्ट, त्याच्यामध्ये प्रशासनाचं योगदान आहे. मी काय ते बी काम करते, ते चुका बी करते, पण कामं बी करते. योगदान आहे त्यांचं, दिले त्यांनी. आणि सारखी मी सगळं ते सांगणारी, सारख्या यांच्या एकही मागण्या स्थिर राहिलेल्या नाहीत. म्हणून आम्हाला कंटाळा आला याचा. सरकार काय काम करत नाही, सरकार काहीच काम करत नाही. आणि संध्याकाळी काय म्हणतात, आमच्या आंदोलनामुळं 57 लाख नोंदी सापडल्या. मग कसं काय सापडल्या, वरून टाकले का ब्रह्मदेवाने 27 लाख नोंदी. कुठून आल्या बरं, 57 लाख नोंदी कुठून आल्या. सकाळी तुम्ही काय म्हणता, सरकारने आम्हाला फसवलं, काहीच काम करीत नाही. बरं, मग 57 लाख नोंदी कुठून आल्या. कुणी चिटकावल्या त्या गावगावच्या ऑफिसवर, कुणी पोर्टलवर जाहीर केलं ना त्यांनी. त्याचं काहीच नाही. लगेच दुसरंच काढायचं काहीतरी, तिसरंच काढायचं काहीतरी. तुम्हाला आंदोलन लांबायचे नुसतं. हे तुम्हाला काय झालं, तुम्हाला झाली नशा. हा कॅमेरा माझ्यावरच कसा राहायला पाहिजे, मी कसा दिसलो पाहिजे, ही नशा झालेली, ही नशा घातकी. या अहंकाराच्या, मीपणाच्या विरोधात मी आवाज उठवलेला आहे. हे मी आता ते म्हणले तुम्ही आत्ताच का उठवला. आपण काय विचार करावा, आपण काही बोललो तर आपल्या बोलण्यामुळे समाजाचा घात होईल, समाजाचं नुकसान होईल, विरोधकांना आयतं कुलीत मिळेल. मी ते माझं मनची जी खतखत होती त्या धनवेंच्या याच्यावर मी व्यक्त केली, त्याच्यावर कोणी खंडन नाही केलं. काल परवा त्या यांनी आमच्या विरोधकांनी माझं नाव घेतलं, मंत्र्यांनी. मला त्याच्यामुळे पत्रकार प्रेस घ्यावं लागली. लोक काय म्हणले, बा हा भुजबळचा माणूस म्हणून मला पत्रकार परिषद. त्यांनी नाव घेतलं म्हणून सगळे मीडिया आला माझ्याकडं. त्यांनी जर मला नावच घेतलं नसेल कसं काय आलं असतं मीडिया माझ्याकडं. आणि मी किती शेंडी गावामध्ये, नगरच्या, तुम्ही जाऊन विचारा शेंडी गावामध्ये. तुम्ही जसं आमच्या गावात गेले ना, तिने 300 कोटीची माया जमावली, तिने हे केलं ते केलं. मी आणतो जरांगी, मी तुला सहाय्य करून देतो. माझी 300 कोटीची माया जी दे ना, ती दाखव, तुला सहाय्य करून देतो. समाजात वाटून टाकते 300 कोटीची माया. चॅलेंज स्वीकारा तुम्ही. 300 कोटी तुला, 300 कोटी तुला. माझ्या बापजात्याच्या प्रॉपर्टीज नाही घ्यायचा.
ही जी माया तू म्हणतो ना अशी साठवून कुठे लॉकरमध्ये ठेवली, कुठे इकडे ठेवली, ती शोध आणि ती घे. काही 300 कोटीचे आरोप करायचे. कसं काय सुपारी घेऊन मी त्यांची सुपारी घेऊन याचं काय कारण त्यांचं? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेची सुपारी मी घेऊन आलो. कशा करता घेऊन आलो? ते म्हणे ट्रॅप लावलाय. ट्रॅप काय लावतात कळतात का? ट्रॅप कोणावर लावतो कळतं का? एवढं तरी समजायला पाहिजे ना आपल्याला की ट्रॅप कशावर लावतात. ट्रॅप कोण लावतं? ज्यांनी याला भ्रष्टाचार करणारी माणसं, जे पैसे खातात, त्याच्यावर अँटी करप्शन ट्रॅप लावतं. तू अँटी काय पैसे खाल्लेत का ट्रॅप लावायला? खाल्लेत का? दुसरा एक ट्रॅप असतो हनी ट्रॅप, त्याचं काही जास्त बोलत नाही. मी कोणता ट्रॅप लावलाय? ट्रॅप म्हणजे काय? तू फोडून सांग ना. ट्रॅप याला ट्रॅप म्हणतात. हा, तू असं म्हणू शकतो बाई महाराज यांनी खोटे आरोप केले, मला जे मान्य नाहीत वगैरे म्हणू शकता तुम्ही. ट्रॅप लावला म्हणजे काय? नेमकं काय केलं? ट्रॅप लावला मी. अँटी करप्शन जसा ट्रॅप लावतं. अँटी करप्शन, अरे भ्रष्टाचारी माणसावरच ट्रॅप लावतात. जी माणसं फसतात त्याच्यावरच ट्रॅप लावला जातो. कोणावर ट्रॅप लावतात? ज्या अर्थी जरांगे तुम्ही म्हणला की माझ्यावर ट्रॅप लावते, तुम्हाला ट्रॅप शब्द याचा अर्थ तुम्ही स्वतः कबूल करता की आपण ट्रॅप लावायच्या लायकीचे आहात. म्हणजे तुमचा थेट इशारा आहे, तुमचा थेट इशारा आहे काय? की ट्रॅप लावण्याचा त्यांनी जे बोलले त्यातून जरांगे पाटील यांनी असं नाही. म्हणजे मी काय मी त्यांच्यात त्यांना काळं फासले सगळ्यांच्या. तिन्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अजून एक कोणतरी मंत्री येतं एसटीचे मंत्री, त्यांच्या तोंडाला काळं फासले. माझ्या सोशल मीडियावर मी त्यांना किती टोकाच्या विरोधात बोललोय हे सगळं उपलब्ध आहे. भुजबळांवर मी टीका केलेली हे सगळं उपलब्ध आहे. आणि असं असताना टीका केलेली बरं का, त्यांचा कसं काय होईल? एका रात्रीत कसं काय? तुम्हाला कसं काय? तुम्हाला आधी कसं काय नाही कळलं? तुम्हाला माणसं पारखून घेता येत नाही का? तुम्हाला आहेत पार्क माणसाची आधी काय म्हणले हे माहितीच नाहीत, हे आमचा काही संबंध नाही. मग मी ते ऐकून दाखवलं बा. महाराज यांची तोंडातले शब्द महाराज करू लागायला येतं, महाराज साक्षीदार येतं आणि महाराज इथं आहेत. म्हणजे आता यांची तोंड परमेश्वराने घातले शब्द. ते मी म्हणलं का तुम्ही शब्द द्या, ते शब्द परमेश्वराने ईश्वरी इच्छेने आपल्या तोंडात घातले. त्याच्यामुळे आता आपण ना करू शकत नाही मुळात. आणि मी कुठं नाही, आणि माझ्यावर असे आरोप करायचे तुम्ही जे म्हणले ना ट्रॅप लावायच्या, मी असं म्हणतो की ते लायकीचे आहेत. सरकार ते ट्रॅप म्हणजे काय आहे? सरकार शोधणार नसतं मला. तुम्ही जसे आता सरकार तुमच्या उणीवा, तुमचे मागचे व्हिडिओ, तुम्ही काय काय भूमिका घेतली आंदोलनात,